सगळ्यांना मी व्यासपीठावरील सर्वांचं नाव न घेता या ठिकाणी सामान्य व्यासपीठासमोर 2019च्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष प्रवेश होत असताना जे सूत्रसंचालन करेल तो माणूस या तालुक्याचा आमदार होईल, भविष्यात सोलापूर जिल्ह्याचा खासदार होईल असं कुणी स्वप्नात बघितलं नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं आणि केलेल्या कामाची उतराई की निवडून दिल्यानंतर निवडून दिलेल्याची उतराई करण्याचं काम राम सातपुतेंनी करून दाखवलं. 2019ला पासून आपण ठरवत होतो की राम मंदिर कधी होईल आणि 2024 उघडलं तर सगळ्यांना वाटत होतं कधी 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होईल. आणि ह्या राम पर्वामध्ये तुम्ही माळशिरसकर किंवा मी आपल्याला दुःख कुणाला करायचे काय कारण नाही, कारण मी आहे, भाऊ आहे, भाऊचा भाऊ पण मी आहे. राम पर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू होत आहे आणि आपण आपल्या नेत्याला, आपण आपल्या सहकार्याला शुभेच्छा द्यायला आलं पाहिजे, मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे. आता समुद्रापलीकडे जाऊन रामाच्या सहकार्याने लंका जाळली होती, तिथे युद्ध केलं होतं. आता तर आपल्याला फक्त पलीकडे 100 किलोमीटर जाऊन राम सातपुतेंच्यासाठी हे निवडणुकीचे युद्ध लढायचंय. आणि मला अवघड वाटत नाही, कारण ज्यावेळेस राम सातपुतेंचं नाव हे लोकसभेसाठी आले होते त्यावेळेस सर्वात पहिलं आमच्याशी चर्चा झाली होती की तुम्हाला लोकसभेला काही अडचण येईल का. मी सांगितलं त्या ठिकाणी राम सातपुतेंनी जे संघटन निर्माण केलेलं आहे, आदरणीय संस्कृती वहिनी त्या ठिकाणचं संघटन बघत आहेत आणि मला वाटत नाही की कुठली अडचण येईल. त्यांना देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या टीम मध्ये जाणं गरजेचं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा कार्यकर्ता आज माळशिरसचा आमदार, उद्या भविष्यात खासदार आणि भविष्यामध्ये देशामध्ये चांगलं नेतृत्व म्हणून मी त्यांना माझ्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही या देशामधल्या काही भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या नेत्यामध्ये पुढे जाणार आहात आणि अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देण्याचा. राम सातपुतेंच्या 2019 पासून माझा सहवास जवळ आला आणि काही अडचणी तुम्हाला तर वेगळ्या सांगायची काही कुणाला गरज नाही. आम्ही दोघंही शब्दाला बांध दिला होता. त्यांनी तालुक्याचा विकास करायचा शब्द धरला होता. मी पाण्याच्या प्रश्नावर निवडणुकीला उभा होतो. मी सांगितलं होतं की जोपर्यंत माळशिरस पर्यंतचे टेंडर निघणार नाही तोपर्यंत मी निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही. मला सांगा, माळशिरसच्या पर्यंतचे टेंडर, निरादेवगरच्या पाण्याचे टेंडर निघाले ते कुणाला माहिती आहेत का? माहिती आहेत? नसल माहिती तर माहिती करून घ्या. 15 तारखेला बहुतेक त्याचे टेंडर निघाले. 937 कोटी रुपयाच्या माळशिरसच्या पाण्याचे टेंडर निघाले आणि प्रत्यक्षात मागच्या 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या हस्ते आपण कार्यक्रम केला. ते काम जवळपास 20-25 किलोमीटर काम पुढे आलेलं आहे आणि 1 वर्षाच्या अंतरामध्ये माळशिरसची ही 22 गावं आणि नव्याने वाढवलेली 16 गावं याच्यामध्ये समावेश होतील याची खात्री नाही तुम्हाला. मी रणजित नाईक निंबाळकर तुम्हाला शब्द देतो. आम्ही कोण पक्ष, राम असू किंवा मी असू, आम्ही काय पक्षामध्ये फार मोठे नेते नव्हतो, पण देवेंद्रजींचा, पक्षाचा, आदरणीय मोदीजींचा, अमित भाईंचा, बावनकुळे साहेबांचा आमच्या दोघांकडे बघताना एक विश्वासार्हता आणि लोकांच्याकडे काम करण्याची आणि दिलेला शब्द पाळण्याची चुनूक त्यांनी ओळखली होती. आणि म्हणून जे शब्द आम्ही दिले, शब्द आम्ही देत गेलो. राम सातपुतेंनी काही शब्द दिले असतील, मी काय शब्द दिले असतील, ते सर्व शब्द भारतीय जनता पार्टीने पूर्ण केले. देशाच्या पंतप्रधानांनी पूर्ण केले, देवेंद्रजींनी पूर्ण केले, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केले, आताच्या काळामध्ये अजितदादांनी त्याला सहकार्य केलं. म्हणून या सर्व नेत्यांचे मला या ठिकाणी आभार मानायचे. आज आपल्याला म्हणत असाल, तुम्ही म्हणत असाल की राम सातपुते आता सोलापूरला खासदार झाले. एक खासदार तुम्हाला बघितल्यानं तुमच्या लक्षात आलं की दिलेल्या 100 वर्षात, एक तर 100 वर्षापूर्वीपासून रेल्वेचा
आरक्षण पडलं होतं, पण कधी त्या रेल्वेच्या रुळावर 1 रुपया कधी पडला नव्हता. मग या ठिकाणी ज्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं ते सुद्धा या ठिकाणी खासदार झाले. मोठे माणसं या मतदारसंघामधून खासदार झाली, पण त्याच्यावर कधी रुपया निधी पडला नव्हता. आज त्याचा संपूर्ण 2000 कोटी रुपयाचा निधी पडून कधीही आचारसंहितेमध्ये टेंडर निघाल अशी वेळ होती, पण आचारसंहितेमुळे त्याची टेंडर थांबली. रेल्वेने आपली जागा ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ठिकठिकाणी रेल्वेचे बोर्ड लागलेत, बघितलेत ना. आणि आचारसंहिता संपल्या रेल्वेचं काम चालू होईल. माळशिरसला रेल्वे पाहिजे होती, रेल्वे दिली. माळशिरसला नीरादेवगरचं पाणी पाहिजे होतं, पाणी दिलं. हा रस्ता जो पालखी महामार्ग आहे, आदरणीय मोदीजींच्या कृपेमुळे, आदरणीय गडकरी साहेबांच्या कृपेमुळे हा रस्ता देशातला सर्वात चांगल्या रस्त्यापैकी एक रस्ता म्हणून आपण पुढे घेऊन जातोय. भविष्यात माळशिरस तालुक्याला ना पाणी, ना रेल्वे, ना वीज, ना औद्योगिकरणाचा तुम्हाला कुठली चिंता पडणार नाही. या ठिकाणी फलटण आणि मानच्या बॉर्डरला धुळदेव हिंगणी इथे MIDC होती. त्या ठिकाणी MIDC मध्ये या तालुक्यातल्या गारवाड आणि आसपासच्या 4 गावाचा समावेश करून या तालुक्याचाही औद्योगिकरणामध्ये समावेश होणार आहे. हा रणजितसिंह नाईक निंबाळकरचा तुम्हाला शब्द आहे. मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मी काय राजकारण, मला राजकारणात येऊन भाषण करायची सवय नाही. कदाचित तुम्ही मला भाषण करताना बघितले नाही, पण महिन्याला मतदारसंघासाठी निधी आणलाय. जवळपास या तालुक्यासाठी 150-200 कोटी रुपयाचे वेगवेगळे निधी, CRFचा निधी असेल, PM-JSYचा निधी असेल, CM रोडचे निधी असेल, अनेक निधी आणले. रामभाऊ आणि मी बोलत होतो, आम्ही उद्घाटन टाळले. उद्घाटनाच्या काही गोष्टीमुळे मला उद्घाटन करायची नव्हती, उद्घाटन टाळली. तिकडे बबनदादांनी त्या ठिकाणी उद्घाटन घेतली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी PM-JSY, CM रोड किंवा CRFचा निधी आला. या तालुक्यामध्ये प्रचंड निधी आला. मला आपल्याला काय सांगायचंय की या तालुक्यामधल्या कुठल्याही कार्यकर्त्याने असं समजायचं काम नाही की राम सातपुते आता आपल्याला इथून माळशिरसचे आमदार नसणार आहेत आणि खासदार असतात. खासदार होण्यासाठी त्यांची मनस्थिती नव्हती. मी त्यांची मनस्थिती तुम्हाला सांगितलं. पक्षाने तुमची जबाबदारी दिलेली आहे. पक्ष तुम्हाला खासदार म्हणून बघतोय. दिल्लीमध्ये भविष्यात तुम्हाला देशामध्ये मोदीजींच्या बरोबर नेतृत्व करायची संधी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही दिलेली संधी नाकारू नका. इथं मगाशीच एका कार्यकर्त्याने सांगितलं की तिकीट मागून मिळत नाहीत, वेटिंगला जाऊन बसावं लागतं. वर्ष लोकांच्या तिकिटासाठी हलपाटे घालावं लागतात, तेव्हा सुद्धा तिकीट मिळत नाही. आणि पक्ष बघतो की कुणाला तिकीट दिलं पाहिजे, आणि म्हणून कदाचित राम सातपुतेंची या ठिकाणी निवड केली असेल. मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा तुमच्या हातातून, सोलापूर संपूर्ण जिल्हा राम सातपुतेंच्या हातातून या ठिकाणी औद्योगिकरण असेल, रस्त्याची कामं असतील, आणि मी आणि राम सातपुते दोघंही खासदार म्हणून जेव्हा दिल्लीला जाऊ तर सोलापूर जिल्ह्यामधले कुठलेही प्रश्न, म्हणजे छोटे असो मोठे असो, कार्यकर्त्यांचे प्रश्न असो, कधीही मागे राहणार नाहीत. तुम्हाला खासदार झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की रामभाऊंना फोन केला आणि रामभाऊंनी सांगितलं की तुमची कामं करता येणार नाही? खासदाराच्या कक्षा जास्त असतात, मोठ्या प्रमाणावर ते काम करू शकतात. त्यामुळे माळशिरसच्या जनतेला उलटा या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे. भविष्यामध्ये तुम्हाला खात्री आहे की राम सोलापूर जिल्ह्याचे तो लोकसभेचा भाग सांभाळून सुद्धा माझ्या माढा मतदारसंघातली सगळे 4 तालुक्यांना निधी आणू शकतात. अशा प्रकारची कर्तृत्व क्षमता असणारं नेतृत्व आहे. म्हणून मला या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करायला आलो. निवडणुका होत राहतील. निवडणुकीमध्ये तुम्ही आपण बघितलं पाहिजे, गावागावामध्ये समजा गटराचं काम करायला कधी खासदार नसतो, छोटे मोठे रस्ते करायला कधी खासदार नसतो. आमचं तर पहिलं आम्ही सुरुवात झाली 3 वर्षाच्या करोनाच्या काळामध्ये आम्हाला फंडच नव्हता. सगळा फंड खासदार निधी आमचा केंद्र सरकारने जमा करून दिला. 700-800 मोठी गावं आणि 300-400 वाड्या वस्त्या, 1000 गावामध्ये जर 1 रुपया आम्हाला फंड किती मिळाला? मला फंड 10 कोटी रुपये मिळाला असेल. त्या 10 कोटी रुपये फंड 1000 गावात टाकायचं झाला तर लाख रुपये सुद्धा येत नाही. एखाद्या ठिकाणी मंडप दिला तर 10 गावाला निधी देऊ शकत नाही. अशी परिस्थिती त्या खासदार फंडाची होती. या सरकार चुकीचं सरकार या ठिकाणी होतं. त्या सरकारमध्ये नेहमी भेदभाव केला. भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला नाही ना आमदाराला नाही कुठेही DPC मधून निधी दिला नाही.
राज्य सरकारने निधी द्यायला तोंड बघून निधी दिले. मला तर 1 रुपया या ठिकाणी निधी मागच्या 3 वर्षाच्या सरकारमध्ये न राज्य सरकारने दिला, न जिल्हा नियोजन मंडळाने दिला. बॅकलॉग भरून काढायचं काम आम्हाला देवेंद्रजींचं सरकार या ठिकाणी परत आल्यानंतर बॅकलॉग भरून काढायचं काम आम्हाला करावं लागलं आणि त्या सातत्याने ताकदीने ते काम करत आलो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये लोकांच्या अपेक्षा मोठ्या झालेल्या आहेत आणि मोठे प्रश्न सगळे रस्ते असो किंवा रेल्वे असो हे प्रश्न मार्गीला लागल्यामुळे गल्ली बोळापासून छोट्या प्रश्नाला सुद्धा लक्ष द्यायला आपल्याला कुठे अडचण येणार नाही. संसदेचा खासदार म्हणून ज्या जबाबदाऱ्या आमच्याकडे दिल्या होत्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यामुळे छोट्या छोट्या प्रश्नाला मग अगदी कॅनलचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, फाट्याचे प्रश्न असतील, ऊसाचे प्रश्न असतील, सर्व प्रश्नांकडे न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी शब्द देतो. ऊसाच्या विषयावर बोलायचं झालं तर जवळपास या ठिकाणी या जिल्ह्यामधले अनेक कारखाने आहेत, पण रामभाऊ या ठिकाणी आपण 3100 रुपये भाव आता दिलेला आहे. 3100 पेक्षाही जास्त भाव आपण ऊसाला या मागच्या सीझनचा आपण काढतोय आणि चांगला भाव ऊसाला 3100 रुपये भाव. मला माहित नाही इकडं इतर कारखान्यांनी किती भाव काढले, 2700 म्हणजे जवळपास 500-600 रुपयांनी ऊसाचे भाव आपण जास्त द्यायचा प्रयत्न करतोय. याच्याही पेक्षा भविष्यामध्ये जाऊन ऊस सोडून जी केळी असतील, अनेक पिकं असतील, याच्यासाठी आम्हाला काम करायचंय आणि असं काम करताना माझा सहकारी मित्र माझ्या बरोबर दिल्लीत काम करताना तुमचा माळशिरसचा आमदार तुम्हाला खासदार म्हणून त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून राम सातपुतेंना आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला, मी तुमच्यासारख्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. म्हणून रामभाऊनं म्हटलं तुम्ही माझ्या नंतर बोला आणि आम्ही ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छांना तुम्ही उत्तर द्या. मी आदरणीय सर्व या ठिकाणच्या ज्यांनी माझ्या प्रती आणि राम सातपुतेंच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली, धन्यवाद दिले आणि मला शुभेच्छा दिल्या, त्या दोघांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण आशीर्वाद रूपी आमच्या दोघांच्या पाठीमागे उभं राहताल अशी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.